अर्धा पाऊण तास झालाय जवळपास आम्ही अडकलोय या प्रोसेसमध्ये. म्हणजे ह्याच्यापासून पूर्ण सगळं वारजेपासून सगळं ब्लॉक आहे. यांना कुठे न्यायचंय तुम्हाला? त्यांना आता मला अभिनव शाळा म्हणजे कात्रजच्या दिशेनं. काय होतंय? त्यांना खूप जास्त लूज मोशन्स होत आहेत, प्रचंड फीवर आहे. बरं. त्यांना बसवत नाही आहे, अजिबात चक्कर येते. तुम्ही त्यांना गाडीवरून घेऊन चालला? हो, मी गाडीवरून त्यांना घेऊन चालले आणि आता पर्याय नाही, तिथे गाडीवर त्यांना बसवेना म्हणून मी इथे आतमध्ये आणून बसवलं. त्यांचे आय शुड बी थँकफुल टू देम. बरं, पण तुम्हाला काहीच माहित नव्हतं वाहतूक कोंडी अशी? अजिबातच काही नाही कल्पना ह्या गोष्टीबद्दल. आणि ह्या असं खूप अवघड आहे. म्हणजे मला आता असं टेन्शन आहे की त्यांना काही झालं तर मी पुढे काय करणार आहे, न्यायचं कसं, तिथपर्यंत पोहोचू तरी कशी, अशी स्थिती झालेली आहे आता. तर दीपक, ही परिस्थिती आपण यासाठी दाखवतो आहोत कारण मुलीच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो अतिशय दुर्दैवी होता. मात्र त्यामुळं या सगळ्या ठिकाणी वाहतुकीला एका अर्थाने वेठीस धरण्यात आलं आहे. आणि आपण ABP माझाकडून हे आवाहन करतो आहोत की ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सुटायला हवी, कारण नागरिकांना प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय.